पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: देह दंडनेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतित तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून भगवत नामाची आणि परमार्थातल्या इतर साधनाची तुलना आपल्या समोर करून सांगतात. भगवत प्राप्ती करता, मनुष्य जीवनाच्या उद्धाराकरता, जीवाच्या मुक्ती करता म्हणून जी काही साधनं शास्त्राने सांगितलेली आहेत, ऋषीमुनींनी सांगितलेली साधनं आहेत, ही साधनं करण्यामध्ये आणि संत महात्म्यांनी सांगितलेलं नामचिंतनाचं साधन करण्यामध्ये तुलनात्मक फरक जो आहे तो समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, देहदंडनेचे महादुःख आहे. इतर साधनामध्ये शरीराला खूप कष्ट करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, मुक्ती करता म्हणून तपसाधना करायची जर म्हटलं तर तपश्चर्येचं किती खडतर काम आहे हे आपल्याला माहिती आहे. तपश्चर्या ही घरात राहून करता येत नाही, त्याला वनात जावं लागतं. बरं, वनात गेल्यानंतर आपण जे घरी अन्न पाणी खातो पितो ते तिथं मिळतच नाही आपल्याला. कंदमुळं खाऊन आपल्याला दिवस काढावे लागतात. घरात त्याचे सुखसोयी आहेत, सुखसाधनं आहेत, म्हणजे अंगावरती व्यवस्थित कपडे, डोक्यावरती घराचा निवारा, अंथरूण पांघरूण, ऊन पाऊस थंडीपासून रक्षण, या सगळ्या गोष्टीचा त्याग वनामध्ये तपाच्या वेळा करावा लागतो. आपण परवा बोलून गेलो की शेत वेढावे, उष्ण पांघरावे, वृष्टीच्या असावे घरात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, थंडी वाजायला लागली तर थंडीच पांघरून घ्यायची, ऊन लागायला लागलं तर ऊनच अंगावरती गुंडाळायचं, आणि पाऊस पडायला लागला तर पावसाच्याच निवाऱ्यामध्ये बसायचं. असं करून तपश्चर्या करावी लागते. आणि त्यावेळी जे शरीराला होणारे कष्ट आहेत ते सामान्य माणसाला सोसण्यासारखे नाहीच आहे. सामान्य माणसाचं काम तपश्चर्या करणं हे नाही, कारण त्याच्यामध्ये देहाला दंड आहे, म्हणजे खूप त्रास, अशा प्रकारचा शिक्षा देहाला एक प्रकारे करावी लागते. योग साधनेचं देखील तेच आहे. योग साधना करणं तरी काही सोपं आहे का? आता ज्याला आपण योगा 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 म्हणून ती काय आता जिकडं प्रचलित आहे सगळीकडं, ते खरा म्हणलं तर तो योग नाही आहे. योगाचा एक भाग आहे तो आसन नावाचा जो भाग आहे योगामध्ये, तेवढा शिकवला जातो. आणि आपल्याला आता वाटतं की योगा म्हणजे तेच आहे. रामदेव बाबांनी सांगितलेलं ते काय आसनं वेगवेगळ्या प्रकारची असतात, ते म्हणजेच योग असं आपल्याला वाटतं. पण योगाचं तेवढंच अंग नाही आहे. 8 अंग आहेत योगाची, त्यातलं एक अंग म्हणजे आसन आहे. यम नियम आसन धारणा ध्यान प्रत्याहार समाधी अशा प्रकारची 8 साधनं आहेत, 8 अंग आहेत. त्यातलं आसन एवढंच आपण करतो, ते पण घरामध्ये राहून सुखवस्तू ठिकाणी आपण करतो. ही योगाचं खरं लक्षण नाही. भगवत प्राप्ती करता जो योग सांगितला तो फार कठीण योग आहे. त्यात अगोदर यमनियमाला फार महत्व आहे. यमनियम याचा अर्थ प्राणाचं मनाचं दमन करायचं आणि इंद्रियांचं नियमन करायचं. हे पहिल्यांदा करता आलं पाहिजे. मनाचं आणि इंद्रियांचं दमन करणं तेवढं सोपी गोष्ट नाही, आपल्याला माहिती आहे. आणि ते करणं शक्यच नाही सामान्य माणसाला, ते कठीण आहे. हिमालयामध्ये जाऊन तीर्थयात्रा करावी पुण्यप्राप्ती करता, तर त्या ठिकाणी मरणाचा आणखीन अशा प्रकारचं फार मोठं भय आहे. काही ठिकाणी पंचाग्नी साधन नावाचं साधन सांगितलेलं आहे. ते पंचाग्नी साधन म्हणजे असं आहे, भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी 12 वाजता सूर्य माथ्यावर आल्यानंतर उन्हामध्ये बसायचं आणि आपल्या चारी बाजूला धडधडीत अग्नी, मोठा धगधगीत अग्नी पेटवायचा. म्हणजे 4 बाजूला पेटलेला अग्नी आणि वरती डोक्यावरती तापलेल्या सूर्याचा अग्नी, त्याच्यामध्ये बसून साधना करायची. किती जणाला शक्य आहे? दुपारी घरामध्ये जर पंखा बंद झाला, लाईट गेली तर आपल्याला जीव गुदमरतो. एवढ्या पंचाग्नी साधनामध्ये काय होईल अवस्था? शक्य नाही. म्हणून संतांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि संशोधन करून हा नामचिंतनाचा मार्ग आपल्या समोर ठेवलेला आहे. जसं विज्ञानामध्ये
कालपरत्वे संशोधन होत गेलं. एकापेक्षा एक सोपी साधनं विज्ञानामध्ये आपल्याला मिळत गेली. तसं या अध्यात्मामध्ये सुद्धा तेच झालेलं आहे. सुरुवातीच्या खडतर काळातली ऋषीमुनींनी शोधून काढलेली साधनं, त्याच्यानंतर थोड्या आणखी त्यातल्या त्यात सोपी साधनं निघाली आणि कलियुगामध्ये संतांनी तर अतिशय चांगले शोध लावले आणि त्या शोधाद्वारे सोप्यात सोपं साधन पण लाभ मात्र तोच देणारा अशा प्रकारचं साधन शोधून काढलं. लाभामध्ये फरक नाही. जो लाभ तपश्चर्याने मिळणार आहे, जो लाभ योग साधनेनं मिळणार आहे, जो लाभ हिमालयामध्ये तीर्थभ्रमण करून मिळणार आहे, तोच लाभ घर बसल्या भगवंताचं नामचिंतन करून आपल्याला मिळतो. काय लाभ मिळतो तर तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी, नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे असं की न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. अलभ्य ते लाभ येती घरा म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी. याचा अर्थ असा की जगामध्ये अशक्य वाटणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या योग साधनेनं प्राप्त होतात. योग साधनेनं काय होतं की जगातल्या कुठल्याही ठिकाणची कोणतीही गोष्ट त्या योग्याला दिसते बसलेल्या जागेवरून. नामधारकाची तीच अवस्था आहे. नामचिंतनाची साधना जर तीव्र झाली तर त्या माणसाला, त्या नामधारकाला जगामध्ये कुठं काय चाललेलं आहे ते दिसायला लागतं. जगामध्ये काय कोण बोलतंय त्याला ऐकायला येतं आणि भूत भविष्य वर्तमान आदी या ब्रह्मांडातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याला आपोआप कळू लागतात. एवढं सामर्थ्य नामसाधनेनं प्राप्त होतं. तुलना करून सांगितली तर हे देहदंडने जे आहे ते अतिशय दुःखाचं साधन आहे आणि नामसाधन हे अतिशय सोपं साधन आहे. म्हणून देहदंडनेचे महादुःख आहे आणि महादुःख ते नाम घेता नर आहे. जे या संसाराचं महादुःख आहे ते महादुःख घालवण्याकरता जी अवघड साधनं करून प्राप्त करायचं तेच नामचिंतनानं सहजगत्या प्राप्त होतं. तुकाराम महाराज तर असं म्हणतात एका ठिकाणी, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. मुखानं भगवंताचं नाम घेतलं की मोक्ष हातामध्ये मिळतो. म्हणजे आज रोग उद्या उदार किंवा असा काही प्रकार नाही आहे. ताबडतोब नाम घ्यायचं आणि मोक्ष हातामध्ये घ्यायचा. एवढं सोपं साधन नामचिंतनाचं आपल्याला संतांनी सांगितलं. समर्थ म्हणतात की ते नाम जर घेतलं तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुःख जीवाच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. सगळ्यात मोठं ज्याला भवदुःख म्हणतात ते भवदुःख देखील नाहीसं होतं. अशा प्रकारचं हे सोपं साधन आहे. ज्या साधनाचा अवलंब भगवान शिवशंकरांनी देखील केला. म्हणून म्हणतात सदाशिव चिंतित तसे देवदेवा. हा देवादिदेव असणारा श्रीराम, त्या श्रीरामाचं चिंतन प्रत्यक्ष सदाशिव करतात, म्हणजे भगवान शंकर करतात. ते नाम किती श्रेष्ठ असेल. म्हणून भगवान शंकरांनी त्या नामाचा अवलंब केला. चरित्रभाग आपल्याला माहिती आहे. हलाहल नावाचं विष ज्यावेळेला समुद्रातून उत्पन्न झालं समुद्र मंथनात, त्याचा इतका दाह होता की भगवान शंकरांनी ते प्राशन केलं गोष्ट खरी, पण तो दाह कोणत्याही पद्धतीने शांत होईना. म्हणून अनेक उपाय करून सुद्धा ते शांत न झाल्यामुळं शेवटचा उपाय म्हणून रामनामाचा उच्चार भगवान शंकरांनी केला आणि त्या रामनामाच्या उच्चारासरशी जी विषयाची दाहकता होती, जो त्रास होत होता, तो त्या ठिकाणी नाहीसा झाला. मग ते नाम भगवंतानी आपल्या कंठामध्ये कायमचं धारण केलं. कायम अखंड भगवंताच्या रामनामाचा जप करत भगवान श्री शंकर बसलेले असतात. म्हणून सदाशिव चिंतितसे देवदेवा. आणि अशा या महादेवाचं सुद्धा चिंतन असणारं श्रीरामाचं नाम समर्थ म्हणतात की आपण प्रभाते मणी रामचिंतित जावा. त्या रामाचं चिंतन आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी जाग आल्यानंतर सुरुवातीला त्या रामाचं चिंतन आपण करावं. कारण का तर तो श्रीराम जो आहे तो कैवल्याचा धाम आहे, तो आनंद असा असणारा कंद आहे. आणि म्हणून त्या श्रीरामाचं चिंतन आपण अखंड केलं पाहिजे. समर्थ म्हणतात कैवल्याचे धाम रे गाऊ त्याचे नाम रे,
अशा प्रकारचा असणारा स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम रे असा असणारा श्रीराम, त्या श्रीरामाचं चिंतन आपण मंडळी रोज केलं पाहिजे. हे समर्थाने आपल्याला सांगितलं की ज्याच्या योगानं सर्व दुःखापासून जीवाची मुक्ती होते, अशा प्रकारचा बोध समर्थाने या श्लोकामध्ये केला. असा या श्लोकाचा असणारा भाव आहे. त्याचं चिंतन आपण केलेलं आहे. चिंतन आपल्याला मंडळी आवडलं का ते जरूर कळवा. चॅनलवरती आपण पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.